नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना आता सुरू झालेली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना मदतीसाठी अर्थसहाय्य केले जाणार आहे। तर ह्या योजनेत काही महत्त्वपूर्ण बाबी आहे ज्या आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे। जसे की कोण पात्र आहे ह्याच्यामध्ये, दुसरा नंबर कागदपत्रे काय काय लागणार आहे, ह्याची मुदत किती आहे आणि ह्याचा अर्ज आपण कुठे करायचा आहे। तर ह्या बाबत आपली माहिती असणे आवश्यक आहे। तर ही माहिती आपण इतरांना पण द्या, आपल्या बहिणींना द्या, आपल्या भावांना द्या, जेणेकरून त्या पिशव्या घेऊन आपण फिरतो जिकडे तिकडे, तर त्याच्यामध्ये जाणार तर तो काम करूनच येणार असं करा। डबल फेऱ्या मारण्याची अडचण यायला नको, यासाठी आज हा व्हिडिओ बनवत आहे। एकतर मित्रांनो ह्याच्यामध्ये पात्र कोण असणार आहे, तर ह्याच्यामध्ये 21 ते 60 वर्ष ज्या महिलेचं ज्या बहिणीचं असेल ते पात्र असणार आहे। पण ह्याच्यामध्ये अजून सुधारणा करण्यात आली आहे मित्रांनो। हे वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे। 21 वर्ष ते 65 वर्ष, 21 ते 65 वर्षापर्यंत ह्याची वयोमर्यादा वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो। तर या ठिकाणी हा लाभ आपल्या बहिणींना मिळायला पाहिजे आणि त्यांना आपण मदत करावी। दुसरं म्हणजे याची मुदत जी आहे ती वाढवण्यात आली आहे। पहिले ह्याची मुदत 15 जुलै पर्यंत होती, परंतु परिस्थितीच्या मानाने महाराष्ट्रात ह्याची मुदत वाढवण्यात आली आहे। तर ह्याची मुदत आहे मित्रांनो 1 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंत। 1 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंत ह्याची मुदत आहे मित्रांनो, बहिणींनो। आणि ह्या कालावधीमध्ये आपण हा अर्ज करायचा आहे। तसेच ह्याच्यामध्ये पात्र कोण कोण असणार आहे, याच्यामध्ये पात्र असणार आहे महाराष्ट्राच्या बहिणी। तसेच दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे की जर महाराष्ट्राबाहेरील काही महिला लग्न करून आलेल्या असेल आपल्या गावामध्ये, कारण की आपलं गुजरात जवळ आहे, परत MP जवळ आहे आणि इतर राज्यातील महिला या ठिकाणी लग्न करून आल्या असतील, तर त्या महिलांसाठी त्याचा पतीचा रेशन कार्ड, मतदान कार्ड आणि परत डोमासाईल, शाळेचा दाखला असेल, जन्माचा दाखला असेल, हा 15 वर्ष पूर्वीचा असायला पाहिजे, जेणेकरून ते ग्राह्य धरले जाईल। अजून ह्याच्यामध्ये दुसरं महत्त्वपूर्ण बाब, जे महाराष्ट्राचे रहिवासी महिला आहे ह्यांच्यासाठी पहिले डोमासाईल कंपल्सरी होतं, म्हणजे अधिनिवासी प्रमाणपत्र जे होतं हे कंपल्सरी होतं, परंतु ह्याच्यात देखील शासनाने सुधारणा केलेल्या आहे आणि सुधारणा म्हणजे ही अट वळगण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी आपल्याला 4 कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। ते 4 कागदपत्रे कोणते? एक म्हणजे मतदान कार्ड, 2 म्हणजे रेशन कार्ड, 3 म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला असेल तर, 4 म्हणजे जन्माचं प्रमाणपत्र। ह्या 4 मधून एक कोणतंही कागदपत्र या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे। तसेच या ठिकाणी अर्ज आपण सेतू केंद्रावर, ई सेवा केंद्रावर, CSC सेंटरवर आपण ह्याचा अर्ज करू शकतो। तर अजून ह्यासाठी आपल्या खेड्यापाड्यातील ज्या महिला असतील त्यांना जागृत करा आणि त्यांना सहाय्य करा की एकही आपल्या गावातील महिला सुटायला नको। आपल्या गावाकडचे, आपल्या जिल्ह्यातील, नंदुरबार जिल्ह्यातील ज्या काही खेड्यावरच्या महिला आहेत त्या बिचारा भोड्या आहे, त्यांना ह्या गोष्टीबाबत थोडीसं म्हणजे लेट। उमेद अभियानातल्या ज्या महिला आहेत त्या ह्याच्यामध्ये खूप मेहनतीने आहे आतमध्ये, आणि उमेद अभियान जे आहे ह्यांनी ह्याच्यात पुढाकार घेतलेला आहे। CRP असतील किंवा त्यांच्यासोबत सहकारी काम करणारे असतील, तर ह्या लोकांनी इनिशिएटिव्ह घेऊन पुढे वाटचाल करत आहे, कारण की ह्यांचं मोठं व्यवस्थापन आहे आणि नक्कीच ह्या सगळ्या महिलांना ह्याच्यामध्ये लाभ घेण्यात सामील करून घेतील। तर ह्याच्यात आता शासनाचा निर्णय आला आहे, ते 1500 रुपये महिन्याचे मिळणार आहे का नाही मिळणार आहे ही वेगळी गोष्ट आहे, मिळायलाच पाहिजे, आपण त्याच आशेने सगळं करतो आहे।
ती योजना आलेली आहे तर नक्कीच मिळणार, परंतु ह्या योजनेचा लाभापासून कोणीही वंचित राहायला नको। तर अजून याच्यामध्ये उत्पन्नाचं पण देखील आहे, उत्पन्नाचा दाखला अनिवार्य आहे। तर उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखाच्या आतच मध्ये असायला पाहिजे। 2.5 लाख ज्यांचं उत्पन्न असेल, वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये त्यांच्यासाठी। आणि सोबतच अजून त्याच्यामध्ये पण एक सुधारणा करण्यात आलेली आहे। ती सुधारणा म्हणजे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड याच्यातून उत्पन्नाच्या दाखल्यात सूट देण्यात आलेली आहे। तर ही एक महत्त्वपूर्ण सुधारणा झालेली आहे या ठिकाणी। याच्यामध्ये परत अविवाहित महिला मुलगी ह्याचा लाभ घेण्यास पात्र आहे। 5 एकर शेतीची जी अट होती, 5 एकर शेतीची जी अट होती ती अट वर्गण्यात आलेली आहे मित्रांनो। ह्याच्यात देखील सुधारणा झालेली आहे। लाभार्थीला आर्थिक सहाय्य म्हणून 1500 रुपये त्यांच्या खात्यावर शासन आपल्याला अर्थसहाय्य करणार आहे। ही जी योजना आहे ही 1 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंत ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे। या कालावधीमध्ये आपला जो अर्ज आहे तो करून घ्यावा आणि आपला अर्ज झाला तर अर्ज झाल्यानंतर आपल्या आजूबाजूतील ज्या आपल्या नातेवाईक महिला आहे, बहिणी आहे, यांना ह्यात मदत करा आणि एकीला पण याच्यापासून वंचित सोडू नका। कारण की 1500 रुपये महिलांना अर्थसहाय्य मिळत आहे, तर ते अर्थसहाय्य जे आहे ते आपलाच पैसा गेलेला आहे, जीएसटी कडनं तिकडं आपणच इकडून तिकडून टॅक्स भरून सगळा पैसा तिथे आहे। तो पैसा माता बहिणींना आपल्याला मिळणार आहे। चहापत्तीपासून तर मरेच्या सामानापर्यंत, जन्मापासून तर मरेच्या सामानापर्यंत आपण टॅक्स भरतो आहे। तो टॅक्सचा पैसा एकत्र झालेला आहे आणि त्याच्या आपल्याला लाभ मिळणार आहे। तर ह्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही सहभागी व्हा आणि या योजनेचा लाभ घेऊन टाका। आपल्याला जर ही माहिती आवडली असेल आणि आपल्यासाठी उपयोगी असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। ही माहिती आपल्या जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत गेली पाहिजे। धन्यवाद। आणि जय आदिवासी, जय भीम, जय भारत, जय हिंद, सत्यमेव जयते।